तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा। अखिल गोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा। मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय, भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही पण चार चरणाचा शेवटाच्या संबंधामध्ये चर्चा करणारा हा अभंग। या अभंगातलं नेमकं तुकोबारायचं काय म्हणणं राहिलेल्या तासाभरामध्ये आपल्याला पाहायचंय। तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचे आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा ज्यांना जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण होतंय असे असणारे कैलासवासी स्वर्गीय बाळासाहेब रामदास पवार यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या परिवारानं घातलेला हा नामचिंतनाचा अट्टहास आहे। कीर्तन श्रृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड अशा प्रकारची चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आदरणीय लक्ष्मण महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय हरिभक्त परायण परमपूजनीय सचिन महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट आपले किरण महाराज, या तिघांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा गड्या। सुंदर अशा प्रकारची आपल्याला कीर्तनाची साथ आहे, या तिन्ही महाराज मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद। इकडल्या बाजूची सर्वही महाराज मंडळ ते सगळेच काय परिचयाचे नाहीत। आदरणीय या बाजूची सर्व महाराज मंडळी हरिभक्त परायण आमचे परम आदरणीय परम मित्र आमचे काशीनाथ बाबा, खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून तुमच्या परिसरामध्ये पहिल्यांदा येण्याचा सुयोग आलेला आहे। कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून आली आमच्या हरिभक्त परायण परम पूजनीय आमचे गुरसाळे बाबांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे। या कीर्तनाकरता सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम वाल्यांनाही खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद। आज कॅमेरे तर 2-4 कॅमेरे आहेत, हे का नाही? जवळ नसतं तेव्हा एक नसतं, पण असलं तर भरपूर असतंय। आदरणीय आमचं वारकरी कीर्तन रंग हे यूट्यूब चॅनल आणि तेच फेसबुक पेज, जवळपास त्यांचे 2-4 लाख फॉलोअर्स आहेत, 2-4 लाख सबस्क्रायबर्स आहेत। आदरणीय आमचं वारकरी कीर्तन रंग तेही या ठिकाणी चॅनल उपस्थित आहेत। दुसरं संकल्प कीर्तनाचा तेही उपस्थित आहेत आणि तिसरं आपलंच आहे दळे मंडप तेही यूट्यूब चॅनल उपस्थित आहेत। या तिन्ही चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची ती घंटी दाबायला सुद्धा विसरू नका। घंटी फुटली तरी चालेल पण ती दाबा। विठाला हार्मोनियम वरती अगदी गोड ज्यांची साथ आहे बाबांजी, या ठिकाणी बापोने महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद। आता बाकीच्यांची सगळ्यांची नावं काय मला माहिती नाही, आणि ज्याचं नावच माहिती नाही काशीनाथ महाराज त्याचं नाव तरी कसं घ्यावं? तुकोबाराय म्हणले ज्याचं नावच माहिती नाही त्याच्या संबंधामध्ये काय बोलावं? हाका मारी ज्याच्या नावे, 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 हाका मारी ज्याचे नावची नाही ठावे, ज्याचे नावची नाही ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची नाही ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची नाही ठावे, ज्याचे नावची नाही ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, आणि ज्याचे नावाचे नाही ठावे आणि ज्याचे हातात पडले त्यांचे घेतो आता, आहे की नाही? आदरणीय हा पवार परिवार, आदरणीय गंभा नंदाबाई बाळासाहेब पवार, श्रीमान पोपट केशव पवार, जालिंदर पवार, लक्ष्मण पवार, दादासाहेब पवार, दीपक पवार, सुजित पवार, सागर पवार,
तनुजा पवार, मंदाबाई कोकणे, माकोणे कोकणे झालं इथं, जनार्दन पवार असा हा छोटासा परिवार, आणि या परिवाराच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आलेली. आणि राहिलेल्या वेळामध्ये या अभंगातलं नेमकं तुकोबरायचं काय म्हणणं आहे याचा आपण थोडासा विचार पाहू. विठाला खऱ्या अर्थानं आजचं जे हे कीर्तन आहे हे नैमित्तिक अशा प्रकारचं कीर्तन आहे. काय निमित्त आहे तर वर्ष श्राद्ध हे निमित्त आहे. आदरणीय ज्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते, आमचे बाळासाहेब पवार. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं जीवन कसं होतं हे मला माहिती नाही, पण त्यांचं जीवन कसं होतं या सगळ्या याच्यावरून आठवतंय. विठाला विठाला म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे अशा घटना घडतात. मला वाटतंय असं काही पाहायला मिळत नाही. प्रत्येकाचं वर्ष श्राद्ध होतं, पण याच पद्धतीनं होतं असं मात्र आपल्याला थोडं 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 पाहायला मिळत असतं. तुकोबाराय म्हणतात विरळा पावे आणि विरळा पावे एखादा किंवा विरळा पावे आणि अवघड गोवे शेवट तो. एखादं कुणीतरी भाग्यवान व्यक्ती असतो की त्याच्या संबंधामध्ये नामचिंतन होतं. बेटा या देखाव्यावरून यांच्याबद्दल मला एक प्रमाण म्हणावंसं वाटतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि पुढच्याची अपेक्षा नाही आपल्याला. विठाला विठाला त्यांच्या जीवनामध्ये, बाळासाहेबांच्या जीवनामध्ये हयात असताना त्यांना काय कर्म केलं मला वाटतंय ते तुमच्या उपस्थितीवरून, या महाराज मंडळींच्या उपस्थितीवरून अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळते. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, कुठल्या कॅटेगरीची जमीन आहे त्यातून आलेल्या कोंबावरून आपल्याला लक्षात येत असते. तसा हा पवार परिवार कोणत्या कॅटेगरीचा आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून लक्षात येतोय. बेटाला आणि याच अनुषंगानं थोडंसं चिंतन व्हावं, हा उदात्त अंतःकरणामध्ये हेतू ठेवून आजचा हा तुमच्या समोर उपस्थित केलेला हा अभंग आहे. मला वाटतं हा अभंग सगळ्यांच्या अशा प्रकारचा पाठ आहे. वर्ष श्राद्ध म्हटलं की बहुतांश जवळपास 50% तरी हाच अभंग घेतला जातो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. सगळा अभंग जरी सगळ्यांच्या पाठ नसेल, पण या अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांच्या तोंड पाठ आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये 2 प्रकारचं आपल्याला जीवन जगता येते. एक आहे पारमार्थिक जीवन आणि काशीनाथ भाऊ दुसरा आहे व्यावहारिक जीवन, ज्याला सांसारिक जीवन असं म्हणतो. एक पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला जगता येते आणि दुसरं संसारिक प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला जगता येते. पण या दोन्हीही जीवनाचा जर विचार केला तर या दोन्हीही जीवनाला सुरुवात आहे आणि दोन्हीही जीवनाला शेवट आहे. पारमार्थिक जीवन आणि संसारिक जीवन. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. परमार्थाची सुरुवात आणि प्रपंचाची सुरुवात, परमार्थाचा शेवट आणि प्रपंचाचा शेवट, ह्याच्या 2 ज्या भूमिका तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत. आता मला एक उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. परमार्थाची सुरुवात ही गोड आहे का कडू आहे? बोला बोला बोला, तुम्ही जागेत ना सगळे? नाही, परमार्थाची सुरुवात ही गोड आहे का कडू आहे? बाबा म्हणले गोड आहे, हे का नाही? आणि बरं जाऊ द्या बाबा, संसाराची सुरुवात गोड आहे का कडू आहे? आता कडू आहे म्हणतात. ऐका, परमार्थाची सुरुवात मला वाटतं तुम्ही जे उत्तर दिले ते योग्य आहे. कोणतं आहे? कडू आहे. कडू किती कडू आहे? भक्ती ते कठीण
प्रमार्थाची सुरुवात फार कठीण आहे. भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. याच्यापेक्षा किती कठीण आहे सांगू? शरीर शोषण प्राण निरोधन मनुजयाट योग पीडल कुंडलिनी कलिमल जल भंग ऊर्ध्व वायुचा ते तू तोडुनी हरि ओम भंग हे ब्रह्मार श्री विचरे परी मुमुक्षु संग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. एवढा कठीण आहे परमार्थ. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करी भोवन भंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. मला वाटतं योग्यांच्या प्रक्रिया सांगण्यापेक्षा आणि इतकं चुकाट्यात हात घालण्यापेक्षा तुमच्या लक्षात येण्याकरता एक थोडंसं तुमच्या समजदारीसारखं तुम्हाला समजा तुमच्या लक्षामध्ये येईल असं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. परमार्थाची सुरुवात किती खडतड आहे का. आता लहानपणी लहान लहान असताना लेकर मंदिरात जातात बघा भजनाला. बाबा म्हणतो भजनाला जात असताना ते मंदिरात भजनाला गेलं का तिथले जे जुने भजनीत ना जुने तुमच्या लक्षात येतं ना मी काय बोलतोय. हे गावातले जे जुने भजने असतात का या जुन्या भजन्यात जर लहान लेकरू जर भजनाला गेलं तर गुरुसाळे बाबा ते लेकरू गेल्या गेल्या काय असं गपचूप बसत नसतं. लेकरू म्हणजे चंचलच. ते टाळच उचलीन पक्वजच उचलीन गट्टेच उचलीन कणिकच उचलीन त्याचे ते कणकीचं ते काहीतरी आयटमच तयार करीन. म्हणजे लेकरू काही गप बसत नाही. ते टाळ उचलला त्या लेकरानं ते टाळ जर वाजला तर ते गावातला जुना भजन्या गजगड मला वाटतं ते हिडीच फिडीच करते गावात. त्या लेकरानं आपला टाळ तो ठेवून द्यावा. तो टाळ ठेवून दिला की ते गप बसत नाही. परत पक्वादाकडे जात 10-5 मिनिटं. पक्वादाकडे गेलं की ते पक्वादावर थाप टाकते. पक्वादावर थाप टाकली या जुन्या भजन्याची सटकलीच म्हणायचं हे की नाही. लगेच तेव्हा उठ उठ तुझ्या बाप जन्मी कधी तुला परमार्थ करायचं माहिती का. बघा तुमच्या लक्षात येते ना. मला वाटतं त्या लेकरानं जर त्या काळामध्ये जर दम धरला तुमच्या लक्षात येते ना मला काय बोलायचंय. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर त्या लेकरानं दम धरला किती जरी गावातला भजन्या खवळला तरी सुद्धा त्यानं जर त्याची जर कास नाही सोडली तर मग म्हणायचं शेवटचा दिस गोड व्हावा. हा तुम्हाला जर शेवटचा दिवस जर तुमच्या जीवनामध्ये जर भला करून घ्यायचा असेल गोड करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता दम धरणं फार कठीण आहे. आणि जिथं दम धरायचा आहे तिथं मात्र फार कठीणता आहे. फारच कठीणता. किती कठीण. ते शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग. पण त्या लेकरानं जर सुरुवातीच्या काळामध्ये जर दम धरला तर बरं आहे. नाही तर सुरुवातीला जर ते लेकरू म्हणलं हे भजन बघ तुझा टाळ हे तुझी माळ हे तुझा गंध आणि उद्यापासून सगळंच बंद भजन नको कीर्तन नको. मला वाटतंय मग तो त्या साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे परमार्थाची सुरुवात जर पाहायला गेली तर फार कठीण आहे. फार कठीण आहे. हा फार कठीण आहे. याच्यामध्ये कुणीतरी एखादा त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. पण याच्या शेवटाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर परमार्थाचा शेवट गोड आहे. पण त्याच्या अगोदर त्या परमार्थामध्ये जसं मी तुम्हाला त्या मुलाचं उदाहरण दिलं की नाही त्या लेकरानं जर ते टाळकरी ते भजन्या जरी खवळला आणि त्यानं जर तिथं जर दम काढला तर मला वाटतंय अवघी आनंदाची सृष्टी झाली. तिथं दम धरल्यावर तुकोबा उदाहरण देतात. पिकली असेंद कडूपण गेले पिकली असेंद कडूपण गेले ऐसे मागेले पांडुरंगे ऐसे मागेले पांडुरंगे ऐसे मागेले पांडुरंगे ऐसे मागेले पिकलिया सेंद कडूपण गेले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगे. सेंदाडाची सुरुवातीची जर अवस्था पाहिली तर एवढी खडतड आहे एवढी कठीण आहे. याच्यापेक्षा त्याच्या चवीचा जर विचार केला तर किती गोड लागते सुरुवातीला. तुम्ही जागेत ना सगळे. नाही सेंदाड सुरुवातीला कडू आहे का गोड आहे. कडू. किती कडू. मला वाटतं त्याला कडू हा शब्द सुद्धा कमी पडल इतकं कडू. याच्यापेक्षा माणसं म्हणतात ते कडू झार आहे. कसं आहे झार शब्द वापरतात पुढं. कडू म्हणजे एवढं कडू. लिंबाचा पाला तरी बरा पण याच्यापेक्षा ते शेंदाड कडू आहे. पण त्या शेंदाडानं जर एकदा का
परिपक्व दशेला जर ते प्राप्त झालं तर त्याच्यातला जो गोडवा आहे, त्याच्यातला जो आनंद आहे, त्याच्यातलं जे समाधान आहे, मला वाटतं ते समाधान मग तिथं त्याला कोणी रोखू शकत नाही. त्याचं जे समाधान आहे. पण तुकोबाराय म्हणतात, आज सुरुवातीला जरी तुम्हाला गोड वाटत, कडू वाटत असेल, पण याची शेवट मात्र फार सुंदर आहे. पण हे शेवट गाठणं, हा शेवट मिळवणं, हा शेवट प्राप्त करणं जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढी कठीण गोष्ट दुसरी कोणतीच नाही. प्रत्येकाचा प्रवास त्या दिशेनेच निघालेला आहे. सगळ्यांचा प्रवास विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवाशी झाला म्हणून शेवट गोड होत. म्हणजे सगळ्यांचा प्रवास त्या दिशेनं बाबा निघलेला आहे. पण सगळ्यांनाच ते प्राप्त होत आहे का? आज जर आळंदीची जर आपण दशा जर पाहिली तर आळंदीमध्ये हजारो विद्यार्थी आहेत बाबा. काय करण्याकरता? शिक्षण घेण्याकरता. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच ध्यास आहे, मी काय झालो पाहिजे, काय झालो पाहिजे, महाराज झालो पाहिजे. बरं, प्रत्येकाला वाटतंय महाराज झालो पाहिजे. पण तुम्हाला माझा एक प्रश्न असा आहे, माणसानं महाराज व्हावं की वारकरी व्हावं? नाही, वारकरी व्हावं की महाराज व्हावं? वारकरी व्हावं. पण आम्ही महाराज होण्याकरता जातो म्हणून अर्धवट आहेत. विठाला विठाला जे वारकरी जे जीवन आहे, मला वाटतं वारकरी जीवन हे परिपक्वतेचं लक्षण आहे. म्हणजे वारकरी तुकोबाराय नाही म्हणले खासदार व्हा, तुकोबाराय म्हणले आमदार व्हा. होया होया वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. होया होया वारकरी पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. होया होया वारकरी पाहे पाहे रे पंढरी. होया होया वारकरी पाहे पाहे पंढरी. होया होया पाहे पाहे रे पंढरी. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पाहे पाहे रे पंढरी. पाहे पाहे रे. होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. महाराज व्हा म्हटले नाही, कीर्तनकार व्हा म्हटले नाही. कीर्तनकार झाला म्हणजे वारकरी झाला असं नाही. वारकरी कीर्तनकार असतो का कीर्तनकार वारकरी असतो? बोला आता. नाही, वारकरी कीर्तनकार असतो का कीर्तनकार वारकरी असतो? वारकरी कीर्तनकार असतो इथपर्यंत ठीक आहे. पण कीर्तनकार वारकरी असतोच असं मात्र शंका. आपल्या जीवनामध्ये शेवट गोड होणं म्हणजे वारकरी या तत्वापर्यंत आपलं जीवन जाणं, याचं नाव शेवट आहे. आणि आपण त्या साध्यापर्यंत का पोहोचत नाही? तर महाराजांनी तुमची ओवी दिली आत्ताशी, विषय विषयाचा पडीपाडू. गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला म्हणून आपण त्या तत्वापर्यंत जात नाही. माणसाचं जे जगणं आहे, तुम्हाला सांगतो, माणूस जगताना वर्तमान काळाचा विचार करून जगत नाही आणि भूतकाळाचा विचार करून जगल्याशिवाय राहत नाही. आणि जो माणूस भूतकाळातला विचार करून जगतो, भविष्याचा विचार करून जगतो, मला वाटतं तो वर्तमान काळामध्ये सुखी जगलच असं सुद्धा आपल्याला गॅरंटी देता येत नाही. तुम्हाला सांगतो, ज्याचा वर्तमान चांगला त्याचं भविष्य 100% चांगलं. ज्याचा वर्तमान चुकला, मला वाटतं त्याचं भविष्यही चुकलं. पाठीमागचं आपल्याला काही सांगता येणार नाही. कारण मागे गेले ते पाहू नका, तुकोबाराय म्हणले. आणि पाठीमागं जे झालंय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण पुढं काय करायचंय, अंतिम ध्येय माणूस जर डोळ्यासमोर ठेवून जर जगत असेल तर मला वाटतं त्याचं जीवन सक्सेस जर व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता त्याचा वर्तमान चांगला असायला पाहिजे. वर्तमान, तुम्ही म्हणाल वर्तमान चांगला असलं म्हणजे ध्येय प्राप्त होतं का? हो, 100% प्राप्त होतं. बघा, एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एखादा ड्रायव्हर आहे आणि तो ड्रायव्हर गाडी चालवायला बसलाय. त्याच्या डोक्यात आहे मादळमोहीवरून निघलाय आणि कुठं पोहोचायचंय त्याला? आपल्या वाळुंज पोईला पोहोचायचं. आता त्याचं मादळमोहीवरून निघल्याच्या नंतर त्याचं ध्येय काय गाठायचंय? वांजुळपोई गाठायचं हे त्याचं ध्येय. पण त्याचा वांजुळपोई गाठण्याच्या नादामध्ये जर तो वर्तमान जर विसरला ना तर मला नाही वाटत तो इथं येईल म्हणून. तुमच्या लक्षात येते ना? म्हणजे हे मला तिथं जायचंय, मला तिथं जायचंय, इतका जर तो व्हायबल जर झाला तर मला वाटतं त्याचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटेल,
गाडीवरचा ताबा सुटेल म्हणजे वर्तमान चुकला की ध्येय बदललं. म्हणून हे ध्येय गाठण्याकरता प्रत्येकाचा प्रवास त्या दिशेनं निघलेला आहे, पण आपल्याला ते गटत नाही. त्याचं कारण काय तर माया विघ्ने भ्रमिला खरे, म्हणता मी माझेनी घरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. 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 माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे घरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. याला हे कारण आहे, माया विघ्ने भ्रमिला खरे, म्हणता मी माझेनी घरे. हे तो संपत्तीचे वारे. साध्य प्राप्तच्या दिशेनं मला वाटतं तुम्हाला मगाशीच म्हटलो सगळ्यांचा प्रवास तिकडे. आता मला वाटतं आता अजून 4-5 महिन्यानं आंब्याला काय येतंय? बोला बोला बोला. मोहर येतंय. मोहर. त्याला काही भागामध्ये तौर म्हणतात, काही भागामध्ये मोहर म्हणतात. म्हणजे अनेक अशा प्रकारचे भागामध्ये त्याला काही भागामध्ये त्याला फुलवारा म्हणतात. आंबा कशात आला? मोहरामध्ये आंबा आला. आणि मग त्या मोहर त्या आंब्याला आल्याच्या नंतर त्याच्या ज्या लागलेल्या छोट्या ज्या कैऱ्यात की नाही, मला वाटतं एका त्या मोहराला किती कैऱ्या दिसतात बाबा? 200. बोला ना. नाही ते गंज. उत्तर हेच आहे. काय गंज म्हणजे भरपूर म्हणजे टचून म्हणजे डांबाळून. याच्यापेक्षा काय आता आहे का नाही? म्हणजे भरपूर. त्याला जर पाहिलं तर त्या मोहराकडे पाहून असं वाटतंय बास त्या शेतकऱ्याला की या वर्षी माझ्या घरची दरिद्री गेलीच म्हणायचं. कशाकडे बघून? मोहर. आपल्याकडे म्हणतात बघा तसं महाराज म्हणजे काडावर पीक जाणं मोहरासारखं विठाला. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्याबरोबर एवढं फळ दिसतंय की वाटतं या वर्षी आपल्याला कमीत कमी 2-4 लाखाचे तरी ऊर्जा आंबे 100% होणार. पण मला वाटतं जे घरी येणारे जे ओरिजिनल जे आंबे आहेत का नाही त्या मोहरातून, ते तेवढे जेवढे धरले तेवढे येतात का? एका झाडाला कमीत कमी 1,000 कैरी येईल असं आपण त्याचं स्वप्न पाहतोय. पण घरी येत असताना काही कशात सापडतात, काही वाऱ्यात सापडतात, काही वावटळीत सापडतात, काही पावसात सापडतात. मला वाटतं त्याच्यातून सापडून जे उरलेलेत आणि जे आपण उतरवतो का नाही, मला वाटतं उतरवताना तो उतरणारा काही हापकितोय. मला वाटतं घरी येत असताना जे गोण्यात भरलंय ते येताना काही सांडतात बी. आणि घरी आल्याच्या नंतर कशाला लावतो? आडीला लावतो. आता आडीला कमीत कमी तिथून आंबा वगळून किती आलेत? लय झालं 400 आंबे आले असतील बघा घरात, हे का नाही? आणि मग ते 400 आंबे हा मालक कशाला लावतोय? आडीला लावतोय. पण आता खरं सांगा, आडीला लावलेले 400 तरी पोटात जातात का हो? बोला ना. म्हणजे सगळ्यांचा प्रवास त्या दिशेनं निघाला. मोहराईशी फळे नाही, मोहराईचे फळे नाही, आली काही गळती, आली काही गळती. मोहराईचे फळे नाही, मोहराईचे फळे नाही, आली काही गळती. तसे येती थोडी तसे येती तसे येती थोडी तसे येती थोडी. नाश आधी दोघेचे, नाश आधी दोघेचे, भगवत शेती थोडी नाश आली तुकोबारायनं उदाहरण दिले. मोहरा आईसी फळे नाही. जसं मोहराला धरलंय तेवढं पदरामध्ये पडत नाही. मोहरा आईसी फळे नाही.
आले काही गळती, नासा पक्वदशे येती थोडी आणि नासाडी ते वेची. पक्वदशेला किती प्राप्त होतात? फार थोडे होतात. हा, ते मिळवणं आवश्यक आहे. महाराज म्हणतात ना, आवश्यक शेवट, आवश्यक शेवट, वाऊगी खटपट, वाऊगी खटपट, चालू जाणे वाटायचा विरळाय खाना, चालू झाले वाटायचा विरळाय खाना, चालू झाले वाटायचा विरळाय खाना, चालू झाले वाटायचा विरळाय. आवश्यक शेवट, येर वाऊगी खटपट, पण चालू जाणे वाट ऐसा विरळा. एखादा कुणीतरी म्हणजे त्या तत्वापर्यंत जात असतो. एकी केली हातोपाळी, हातोपाळी, एकी केली हातोपाळी, हातोपाळी, एकी केली हातोपाळी, एकी केली हातोपाळी. ओ ठाया बळी बाबले, ठाया बळी बाबले, बळी बाबले, बळी बाबले, एकी केली हातोपाळी, एकी केली हातोपाळी, एक केली हातोफळी आणि ठाया बळी पावलो. तिथपर्यंत पोहोचण्याकरता त्याला फार कष्ट करावे लागतात. शेतकऱ्याच्या पदरामध्ये जे माप पडते की नाही, ते डायरेक्ट नाही पडत. त्याच्याकरता फार कष्ट करावे लागतात, फार कष्ट करावे लागतात. शेतकरी पेरतो की नाही, पेरलं की डायरेक्ट बाबा पडते का पदरात? ज्ञानोबराय म्हणतात, पेरोनी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे आणि तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. हा, पेरल्यानंतर लग्न का थिंडला तर शेतकऱ्याला ते प्राप्त होणार नाही, ते त्याच्या पदरामध्ये पडणार नाही. निवडावे तण आणि शेती करावी जतन. तसं साध्य जर गाठायचं असेल तर त्याच्या करता सुद्धा फार मोठ्या खस्ता खाव्या लागतात, फार मोठा परिश्रम करावा लागतो. म्हणजे शेवट गाठणं, शेवट मिळवणं हे जेवढं कठीण आहे, ते त्याच्यापेक्षा कठीण विश्वामध्ये दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मग तुम्ही म्हणाल शेवट म्हणजे काय? मरण म्हणजे काय शेवट आहे का? नाही, माणूस मेला म्हणजे शेवट झाला असातला भाग नाही. माणसाचा मरण हा स्वभाव आहे, पण शेवट गाठणं म्हणजे ध्येय मिळवणं हे त्याचा अर्थ आहे. विठाला परमार्थाच्या सुरुवातीचा विचार केला तर खडतड साधन आहे, पण प्रपंचाच्या जर सुरुवातीचा विचार केला तर प्रपंच कसा आहे सुरुवातीला? बोला गोड लागतंय. गोड किती गोड बाबा, त्या गोडव्याला काय मापच नाही. गुरसळे बाबा किती गोड. आता किती गोड. आता हे गोड शब्द सुद्धा कमीच पडतं, इतका गोड आहे. बघा, एखाद्याचं जर नवीन लग्न झालं ना, तुमच्या लक्षात येते ना मी पण काय बोलतोय, तर नवीन लग्न जर झालं तर त्या दोघांच्या बद्दल एवढं एकमेकाबद्दल आकर्षण असतं, एवढं आकर्षण असतं की त्या आकर्षणाला माप नाही, इतका गोडवा. मेरे हात में तेरा हात हो, पुढं सारी जिंदगी. एवढं प्रेम असतं बघा. एकमेकाबद्दल असं घास सुद्धा सोडून खात नाहीत कधी पण. बोला, हा सुरुवातीचा काळ आहे, पण मला वाटतं हाच काळ हळूहळू बदलायला लागला ना, तर जी बायको म्हणती का नाही मेरे हात में तेरा हात है, मला वाटतं ती सुद्धा बायको शेवटच्या काळात बैल माने कर तरी भरे, बैल मने कर परता तरी भरे, बैल मने कर परता तरी भरे, बैल मने कर परता तरी भरे. नासियले घर तुमको निया, नासियले घर तुमको निया, बैल मने कर परता तरी भरे, बैल मने कर परता तरी भरे. नासियले घर तुमको निया, नासियले घर तुमको निया.
जी बायको आपल्यावर आयुष्यभर प्रेम करते बाबा, तीच म्हणते शेवटच्या काळात माझा नवरा मरतोय कधी याची वाट पाहते. बाईला म्हणे खर. खर म्हणजे काय? गाढव. आता मला सांगा, हा झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे? बोला ना. नाही, ज्याच्या डोळ्याच्या रोकामध्ये अख्खं घर मला वाटतं राहत होतं ना, तर शेवटच्या काळामध्ये त्या म्हाताऱ्याला लांबून तुकडे टाकतात लोक, लांबून. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुलाजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. सुरुवातीचा काळ जरी प्रपंचामध्ये बरा वाटत असेल, पण हळूहळू 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 याचा ऱ्हास होतोय. ऱ्हास मज नाही हात पाय डोळा पडली झापडा, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, लाख मुख गळू लागले लाड आले चबूड, वाना पडे गते झाले अवघे करते हाड हाड, वाना पडे गते झाले अवघे करते हाड हाड. तुम्ही संत माया बाबा उपकार करा ज्ञान देवारी, आठवा विनाचा दोरा माया बाबा उपकार करा ज्ञान देवारी, आठवा विनाचा दोरा. वा वा वा, टाळ्या वाजवा यांच्या करता एकदा. ती अशी जी प्रमाण आहेत ना, याला पाठेतलीच गडी लागत आहेत. विठाल हल्ली टाळकरी म्हणजे फक्त खुटीला टाळ आड केल्यासारखा प्रोग्राम असते. टाळकरी म्हणजे एवढी सोपी गोष्ट समजू नका. टाळकरी म्हणजे कीर्तनकाराला जे टॉनिक ज्याला आपण म्हणतो की नाही, हे टॉनिक देणार व्यक्तिमत्व म्हणजे टाळकऱ्याचं व्यक्तिमत्व असतं. अगदी सुंदर प्रमाण. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, श्वाना परिगती नाकमुख गळू लागे लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली अवघे करीती हाड हाड. म्हणजे सुरुवातीला जरी हे बरं वाटतंय, पण हळूहळू हळूहळू हळू याचा ऱ्हास होतोय. म्हणजे प्रपंचाची सुरुवात गोड आहे, पण शेवट मात्र फार कठीण आहे. काय शेवट आहे? यांना आता सांगितलं. नाक मुख गळू लागे लाळा आणि शेंबूड हा शेवट आहे प्रपंचाचा. पण प्रपंचाची सुरुवात मात्र गोड आहे. किती गोड आहे? जन्माला आलेले बाळ किती सुंदर दिसतंय, असं वाटतंय उचलूनच घ्यावं आणि पप्पी घ्यावी त्याची. कुणाची? बोला बोला. 2-4 वर्षाच्या लेकराची उचलून घेऊन पप्पी घ्यावीशी वाटतंय, पण ते 4 वर्षाचं लेकरू आता 90 वर्षाचं झालं. आता कोणी म्हणते का बाळा य य य ग मा य य मुख आधी बरं. आता नाही का बरं? नाही, आता त्याचं सौंदर्य खलास झालं. खोबऱ्याची वाटी झाले आईसे खोबऱ्याची वाटी झाले आईसे मुख, खोबऱ्याची वाटी झाले आईसे मुख, खोबऱ्याची वाटी झाले आईसे मुख, पाटी झाले आयशे मुख. म्हणजे सुरुवातीला हे बरं वाटतंय, पण हळूहळू हळूहळूचा ऱ्हास होतोय ना. 90-95 वर्षाच्या माणसाचं कुणी म्हणत नाही मला चुंबन दे. का? मला वाटतं त्याचं सौंदर्य आता त्याचा ऱ्हास झाला. तुकोबाराचं एक प्रमाण फार सुंदर आहे. गाढवाचे ताने पालट तीक्षणोक्षणे, उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. गाढवाचं पिल्लू जन्माला आल्या आल्या सुंदर दिसतंय, पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढल ना, तसं तुकोबाराय म्हणतात रूप वाढता ते नाशे. म्हणजे संसार हा सुरुवातीला बरा आहे, पण संसाराचा शेवट जर पाहायला गेला तर शेवट फार कठीण आहे. पण परमार्थाची सुरुवात फार खडतळ आहे, पण शेवट जर पाहायला गेला तर शेवट फार गोड आहे. महाराज
आणि आज तुकोबाराय याच अनुषंगाने म्हणतात माझा सुद्धा शेवट कसा झालाय, गोड झालाय. पण ऐका, तुकोबाराय म्हणतात गोड झालाय, गोड झालाय, माझा शेवट गोड झाला, माझा शेवट गोड झाला. तुकोबाराय खरी गोष्ट आहे, शेवट गोड झाला, अगदी आम्हाला पटलं. पण ऐका ना, तुम्ही स्वतःच कसं म्हणतात माझा शेवट गोड झाला? आता उग मी म्हणावं माझ्यासारखं कीर्तन महाराष्ट्रात कुणी करत नाही, हे मेंदू गेल्याचे लक्षण आहेत का नाही? नाही खरं सांगा. नाही नाही, माझ्यासारखं कुणी कीर्तनकारच नाही, माझ्यासारखा वाजवणारच नाही, माझ्यासारखा गाणारच नाही, हे कशाचे लक्षण आहेत बोला ना? नाही, मेंदू गेल्याचे लक्षण आहेत ना. म्हणजे माझ्यासारखं कुणीच नाही असं म्हणणं हे कितपत योग्य आहे? नाही नाही, कुणीतरी म्हणावं नाही नाही बुवा एक नंबर प्रमाण दिला तुम्ही, एक नंबर, छान गाता बरं तुम्ही, छान हार्मोनियम वाजवता बरं, असं जर कुणी म्हटलं तर मग म्हणावं हा जमतंय बुवा थोडं थोडं आपल्याला तुमच्या आशीर्वादानं, हे म्हणणं मला वाटतं हे बरं आहे. तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला. तुकोबाराय तुमच्या शेवटाबद्दल काही कुणाचा असा पुरावा आहे का? नाही नाही, कुणी तुम्हाला चांगलं म्हणतंय का? महाराज म्हणले माझ्या शेवटाच्या संबंधामध्ये एक तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराजांच्या शेवटाच्या संबंधामध्ये जे पूर्वाणी जोडली की नाही बुवा, ती पूर्वाणी जोडली आमच्या निळोबारायने. तुकाराम महाराजांच्या शेवटाला जी पूर्वाणी जोडली ती कुणी जोडली? निळोबारायनं जोडली. काय जोडली? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळामाझी अद्भुत वर्तविले, कलीच्या काळामाझी अद्भुत वर्तविले, शेवटाला ही पूर्वानी जोडायची बरं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. आणि मला वाटतं याचा आधार घेऊन आज तुकोबारायच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडलाय. काय? शेवट तो भला, 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 शेवट
कुमारी बार बोला कुंडली कमरला हरी शेवट तो भला का म्हणायचं माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला. तुकोबाराय तुमचा शेवट गोड होण्याकरता काय तुम्ही साधन वापरलं ऐका. कुठलंही साध्य जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता साधन वापरावं लागतं. हा शेवट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मरण म्हणजे शेवट नाही. आपलं जीवन कृतार्थ करणं याचं नाव शेवट आहे. मग शेवट आपला तुम्हाला तुमचा आमचा जर शेवट गोड व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना की नाही नाही मी माझ्या जीवनामध्ये सुखी असावा मी माझ्या जीवनामध्ये समाधानी असावं माझ्या जीवनामध्ये मी कसा असावा आनंदी असावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकरता मी एक साधन सांगतो ऐका. तुम्ही म्हणाल काय साधन असेल बुवा. साधन फार छान आहे. तुकोबारायचं प्रमाणच सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर एकच साधन करा निर्वैर व्हावे सर्व भूतासवे आणि साधन बरवे ह्याची एक. तुम्हाला जर आनंदी जर जीवन तुमचं जगायचं असेल तर जीवन जगत असताना असं जीवन जगावं की आपल्या जीवनामध्ये आपला कोणी शत्रूच नसला पाहिजे. मला वाटतं हाच आपल्या जीवनातला खरा शेवट काय आहे. बोला बोला गोड आहे गोड. कारण तुम्हाला सांगतो शत्रुत्वानं आणि वैरत्वानं आतापर्यंत मला नाही वाटत कुणी समाधान पावलं असेल म्हणून कुणी सुख पावलं असेल. माणसाचं जीवन असं असावं इतकं बेडर असावं की रात्री 12-1 वाजता सुद्धा माणूस आमोशाच्या रात्री सुद्धा माणूस एकटा फिरला पाहिजे इतका बेडर निडर माणूस पाहिजे. काय म्हणणं तुमचं बोला. त्याच्या जीवनामध्ये त्याला शत्रूच नसला पाहिजे. काय काय लोक म्हणतात नाही नाही आमच्या रामभाऊला आम्ही रात्रीच्या दिवस मावळ्याच्या पुढे बाहेर निघून देत नाही का म्हणले त्याचे लईत काय बोला ना त्याचे दुश्मन लईत त्याचे शत्रू लईत. अरे कशामुळे करताय हा काय हे करून आपल्याला. आणि आतापर्यंत हे ज्यांनी केलंय त्याच्या जीवनामध्ये मला नाही वाटत ते लोक सुखी झाले म्हणून. एक सांगू तुम्हाला वादाला जर कारण जर काय असेल तर या सृष्टीमध्ये वादाला फक्त 2च कारण आहेत. मला वाटतं ते 2 कारण कोणते. एक आहे कनक और कामिनी. काय 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 कनक म्हणजे पैसा धन आणि कामिनी म्हणजे बोला बोला बाई स्त्री. वाद जर उफाळून जर येत असेल मला वाटतं जिथं मोठा वाद उफाळून आलाय की नाही मला वाटतं तिथं सगळ्यात जास्त मोठं कारण कोणतं असेल तर तिथं स्त्री लावायची. स्त्री 100% जर जीवावर बेतण्याची वेळ इथपर्यंत जर आपलं वाद वैमनस्य जर जात असेल तर नक्कीच आपण समजून जायचं तर बाईने डोकं लावलं. आतापर्यंतचा तुम्ही विचार करा सृष्टी तयार झाल्यापासून तर संपेपर्यंत या 2 गोष्टीपेक्षा वादाला दुसरं कोणतं कारणच तुम्हाला सापडणार नाही. एवढा मोठा महाभारताचा प्रलय झाला. महाभारताचा वाद एवढा उफाळून आला. या महाभारताच्या वादाला सुद्धा कारण 2च गोष्टी. एक आहे कनक और दुसरी कामिनी. एक पैसा आणि दुसरी स्त्री. मला वाटतं तो देवाच्या बापाला सुद्धा वाद आवरला नाही. एवढं भयानक अशा प्रकारचं ते कृत्य झालं. याला कारण जर काय असेल तर फक्त एक बाई आहे बाई. तो दुर्योधन मही सभा पाहण्याकरता निघाला. आता काय तो सभा मंडप आता त्याला काय इंजिनियर असतील आणि काय ते डोकं लावलं असेल तेवढं डोकं लावून ते बनवलं होतं. त्यातली जी फरशी टाकलेली होती ना कशातली त्या मंडपमधली ती फरशी त्या फरशीकडे जर पाहिलं तर दिसायला फरशी दिसायची पण असायचं पाणी. आणि जिथं दिसायला पाणी दिसतंय तिथं असायची फरशी. आणि हा दुर्योधन ज्या वेळेस गेला मला वाटतं जात असताना पहिल्यांदा त्याला ती फरशी दिसली पण ती फरशी कशासारखी दिसली पाण्यासारखी दिसली. त्यानं आपलं ते धोतर असं वर केलं आणि वर करून असं त्यानं पाय टाकायचा. तेवढ्यात मला वाटतं ती द्रौपदी हसली. हसल्यावर त्यानं असं बघितल्यावर ते म्हणलं नाही वहिनीचं हसणं योग्यच आहे म्हणलं. आता पाणी नाही तरी बी मला पाण्याचा भात झाला म्हणला. त्याला काही वाटलं नाही त्या हसण्याचं. पण अजून पुढं गेला. पण पुढं गेल्याच्या नंतर जे ओरिजिनल पाणी होतं त्याला वाटलं ही बी फरशीच आहे काय की. आणि भाड करणं पाण्यात पडला. आणि जसा पाण्यात पडला तसं मोठ्यानं द्रौपदी हसली. एवढ्यानं हसली नुसती हसून थांबली नाही. ती काय म्हणली माहिती ना तुम्हाला बाप आंधळा
आणि पोरं आंधळी. आंधळ्याची पोरं. एवढा शब्द लागला मला वाटतं त्या वाद मिटवण्याकरता देवाने डोकं लावलं पण मिटलं नाही काशीनाथ बाबा ते. नाही मिटलं का? जिथं स्त्री डोकं लावती ना मला वाटतं तिथला वाद वाद किरकोळ कारण असतात वादाचे बी काय लय असे मोठे नाही. आपल्याकडे जर पाहिलं आमच्या भागामध्ये एक वाद असा होता, एवढा वाद एका बाईनं फक्त सवासणीला कुंकू लावलं नाही म्हणूनच म्हणली माया वावरातून कशीच येते तिथं बघत. तुमच्या लक्षात येते ना कशाला कुंकू नाही लावलं? सवासणी होते तिच्या तिनं कुंकू माझ्याच वावरातून वाटे म्हणली आणि तो कशी जाते तर मग तिला म्हणलं तू डबल सवासीन ठेवू आणि मोरपे तिला कर आणि पहिलं पंचपाळ तिच्या हातात देईन. तिला म्हणा ह्या बघा अय सुमनबाई ह्या बघा चुकू नाही ते चुकलं ना आता तुम्ही कुंकू आणि सगळ्या भांडे घासूच तर थांबन ती. तुमच्या लक्षात येत आहे ना? हा काय ना किरकोळ कारण असते तो आपल्या शेतकऱ्यात. तुम्हाला सांगतो वादाचं प्रमाण जर कोणत्या महिन्यात वाढत असेल तर ते जून महिन्यात वाढतं. जून महिन्यात तुम्ही बघा, तुम्ही अजून बघा कोर्टात जाऊन बघा, जून महिन्यामध्ये वादाचं प्रमाण वाढलंच म्हणून समजायचं. कोर्टामध्ये जर गर्दीच कशाची असेल तर सगळे शेतकरीच, कुणी टोप्यावाले आणि कुणी फेट्यावाले, सगळ्यात 50-60 वर्षाचीच माणसं, तरुण गँग कुणीच नसते तिथं. कुठं फक्त बांधावरूनच वाद. हा ईदभरच वाटा असतील, त्या वीदभर वाटीतून ते म्हणतोय इथून अजिबात जायचं नाही. म्या जमीन घेतली म्हणला, तू कसा जातो तो बघतोच म्हणला. लागला वाद त्यांचा. पण शेजारी शहाणी माणसं असतात ते एखाद्याला सल्ला देत असतात, ए रामराव काय नादी लागला, तू एक काम कर बरं, तू आपलं मोजणी फीस भर आणि काय कर मोजून घे आणि मग मोजल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या फेरफार नकल काय का 7-12 काय म्हणतात त्याच्यावर हे 22 फुटाची पांधन निघती तिथं. किती पहिला किती होता हो बोला ना? हातभरच बांध होता, त्याच्यावरून ते जाऊन देत नव्हतं. 11 फूट ह्याचं गेलं ना, 11 फूट त्याचं गेलं. मग गावकरी खाली मान घातली त्यांनी. मग गावकरी विचारले रामकिसन कसं सरकार आहे म्हणला, त्याला काय म्हणला आता मोजून घेतलं म्हणलं. अरे पहिलंच गेलं असतं तर 11 फूट कशाला गेलं असतं. ही अशी जी वादाला लय मोठाले कारणच नाही. माणसाच्या जीवनामध्ये हे वाद जो उफाळून येतोय ना त्याला कारण जर काय असेल तर एकच पैसा आणि दुसरी आहे स्त्री. या 2 गोष्टीमुळे आपलं जीवन बर्बाद होतंय. तुमचं जीवन जर तुम्हाला सुदृढ करायचं असेल तर याला एकच साधन आहे, काय? निर्वैर व्हावे, एकासोबत सर्व भूता सवे. आणि एवढं साधन आहे, साधन बरवे हेच एक एवढंच एक साधन या कलियुगामध्ये आहे. आपलं जीवन एवढं सुंदर बनवावं. अरे जीवन सुंदर बनवावं, हे विश्वच एवढं सुंदर आहे की या सुंदर विश्वाचा सुद्धा या जीवनाला आनंद घेता यावा, एवढं सुंदर मला वाटतं हे आपलं जीवन बनवावं. आणि तुकोबाराय म्हणतात माझं जीवन तितकं सुंदर बनलेलं आहे, शेवट तो भला. असाही त्याचा आपण अर्थ लावला तरी काही वावगं ठरणार नाही. माझा बहु गोड झाला, माझा शेवट गोड झाला. महाराज शेवट गोड झाला म्हणजे तुम्हाला काय झालं तर महाराज म्हणले मी त्या निज तत्वापर्यंत पोहोचलो. अभंगाचं 2रं चरण. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या
त्या निज तत्वापर्यंत पोहोचलो. निज शब्द वापरला. आलो निजाच्या माहेरा, मी त्या निज तत्वापर्यंत पोहोचतो झालो. एवढंच नाही, तिथं गेल्याच्या नंतरची जी माझ्या जीवनातली जी प्रक्रिया, तिथं गेल्याच्या नंतर तुकोबाराय नेमकं काय घडलं काय, तर तुकोबाराय म्हणले तिथं गेल्याच्या नंतर मी जन्म मरणातीत अशा प्रकारची माझी अवस्था झाली. अभंगाचं तिसरं चरण. परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागे, अवघ्या दुःखाचा मागे आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. अवघ्या दुःखाचा मागेरा, अवघ्या दुःखाचा मागेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या काय झालं तर परिहार झाला. कशाचा? अवघ्या दुःखाचा मागीला. कशाचं दुःख? तर जे जन्म मरणाचं जे दुःख आहे, पुनरपी मरणम पुनरपी जननम, किंवा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, हे जे जन्म मरणाचं जे रहाड गाडग आहे, तुकोबाराय म्हणले माझं जन्म मरणातीत अशा प्रकारची माझी अवस्था झाली. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. प्रत्येकाच्या पाठीमागं हे जे दुःख लागलेले ना, कधी येईल आणि कधी घेऊन जाईल. यानं घेऊन नाही जावं असं जर वाटत असेल ना तुम्हाला, तर तुम्ही एक प्रमाण पाठ करायचं बरं का. वाचोनी आलो येथवरी आणि उरले ते हरी आता तुम्हा समर्पण. मला वाटतं हे जर आपल्या जीवनामध्ये जर असेल तर मला वाटतं आपलं जीवन धन्य होईल. म्हणून तुकोबाराय म्हणलात माझ्या जीवनामध्ये तसा बदल झाला. काय? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. महाराज, या घटना किती झाल्या माहिती तुम्हाला? पहिल्या चरणामध्ये काय घटना झाली बोला? शेवट गोड झाला म्हणतात. शेवट गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं तर त्या निज तत्वापर्यंत मी पोहोचतो झालो. घटना नंबर 2. आणि घटना नंबर 3, मी जन्म मरणातीत अशा प्रकारचं झालो. म्हणजे मला जन्म मरण राहिलं नाही. 1, निज तत्वापर्यंत गेलो. 2, आणि शेवट गोड झाला 3. या तिन्ही ज्या घटना घडल्या महाराज, याला कारण काय? कसं असते, कुठलीही जर घटना घडत असेल तर त्याला काय लागतं? कारण लागतं. मी इथं आलो, काय कारण आहे? मला गुरुसाळे बुवाने बोलवलं, काशीनाथ महाराजांनी बोलवलं, तुम्ही सर्व गावकऱ्यांना बोलवलं, म्हणून मी इथं आलो. याला कार्यकारण भाव संबंध म्हणतात. काय काय? कार्यकारण भाव संबंध. म्हणजे या तिन्ही घटना तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये घडल्या. नेमकं याच्यासाठी तुम्ही काय केलं? तर तुकोबाराय म्हणले याच्यासाठी मी काय केलं तुम्हाला काय सांगावं. म्हटले मी काय केलं? तुकोबाराय म्हणले याच्यासाठी मी माझी वाणी त्याला मी समर्पण करून टाकली. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी,
जीवनामध्ये तुका म्हणे वाणी आणि गेली आता घेऊ धणी, माझी जी वाणी त्याला मी समर्पित करून टाकली. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धणी, पूजा होती मुक्ताफळी, रस विया अमंगळी. असा या सरळ सरळ अभंगाचा भाव मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसे या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. जो तो वक्ता ज्याच्या त्याच्या पद्धतीनं हा अभंग सोडू शकतो. मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसं मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला काय जास्त आय माझी पसारा असा लय मोठा धरून नाही बोलता येत बाबा बरं. म्हणजे आपलं वारकरी आणि म्हणजे मार्ग धावून गेले आधी आणि दयानिधी गाणे ते असं जर म्हटलं असतं तर मग म्हणलो असतो बाबा गाणे आहे का नाही. पण दयानिधी संतांनी सांगितलंय काय, या मार्गानं चला. कोणत्या? ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण कैसी कीर्तन मर्यादा आहे? कीर्तन म्हणजे टिंगल नाही, कीर्तन म्हणजे टवाळी नाही, पण कीर्तनाचं लोकांना करमणुकीचं साधन करून ठेवलं. ही मात्र शोकांतिकाच अशा प्रकारची बाब आहे. हे कीर्तन म्हणजे एवढी सोपी नाही. ज्ञानोबा या कीर्तनाच्या बाबतीमध्ये म्हणतात, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा नेली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली रहाटी आगवी. यमू म्हणे कवणा ते यमावे, दमू म्हणे कवणा. या सगळ्या तुम्ही ओव्या बघून घ्या. कीर्तन म्हणजे एवढं सोपं नाही. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने. म्हणजे कायाला सुद्धा हे शरीर तुम्हाला ध्येयापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर या कलियुगातलं सर्वात उत्तम साधन जर कोणतं असेल तर त्याचं नाव हे कीर्तन. आणि हे उत्तम साधन जर उत्तम प्रतीचं खाली जर आपण याला नेऊन ठेवत असोल तर याला जबाबदार सुद्धा आपणच हे मात्र लक्षात असू द्या. याला जबाबदार ही जी उभा राहिलेली जी, म्हणजे मी एकटाच जबाबदार नाही, हे उभा राहिलेले हे सगळे आहेत ना, हे सगळे त्याला जबाबदार आहेत. म्हणजे एकटा तरी मी कसा टोकाला जाऊ आहे की नाही. मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची पण मी एकटा तरी कसा बांधू. म्हणजे खरं सांगतो आपण सगळेजण जबाबदार आहेत. कीर्तन कसे घ्यायचे हे घेणाऱ्यानं ठरवायचं आणि कीर्तन कसं करायचं हे कीर्तनकारानं ठरवायचं. हे मात्र सर्वांना आपण जबाबदारीने जर सगळ्याची कामं जर केली तर मला वाटतं भरकटलेला जो सध्या चालू जो प्रवास आहे हे लवकर आकळायला लय वेळ लागणार नाही. जितकं लवकर फोपावलं ना त्याच्यापेक्षा पटकन आपण त्याला आकळू शकतो. पण याला कारण एकटा कीर्तनकार नाही. तुम्ही ते 5-25 जण जे आहेत ना, तुम्ही 25 जणांना जर मनावर घेतलं ते 25 मिनिटात सगळं बंद होईल. काय म्हणणं तुमचं बोला. पण अशी टाळकरी आज मला एवढं समाधान वाटलं बाबा, खरंच इतकं समाधान वाटलं की असे जर वारकरी कीर्तनाला जर साथ असेल
तर कीर्तनकाराला अगदी सहजासहजी अशा प्रकारचं बोलू शकतो कीर्तनकार, सहज सहज. पण काही आता आपल्यात कीर्तनकाराला प्रमाण दिलं की त्याचं डोकं उठत आहे, कारण ते त्याच्या टिपणामध्ये ते नसतं म्हणून असा प्रकार आहे. म्हणून त्याला वाटतंय का म्हणून बरं तुम्ही ते डायरेक्ट म्हणतात बाबा तुम्ही आता थोडं शांत बसा, मला माझं बोलू द्या, म्हणजे असा प्रकार आहे. पण कीर्तन तसं नाही, एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत, हा कीर्तनाचा नियम आहे. म्हणून या अनुषंगानं ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व महाराज मंडळीच्या चरणारविंदी माझा मी माथा टेकवतो. एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा, कारण ही जीभ आहे ना बाबा, जीभ एवढी बेकार आहे. या जिभेनं घरात माणसात माणूस ठेवला नाही कुणी, बोला ना, या जिभेनं त्यातली त्यात आमच्या माता मावल्या, तुम्हाला मग सांगितलं ना, फक्त कुंकू लावलं नाही म्हणून कसेच जाती माझ्या रस्त्यातून बघते म्हणले, आहे की नाही. हे फक्त जीभच करू शकते, बाकी काही करू शकत नाही. हे असा वितंड वाद कोण करत असेल तर ही जीभ करते बघा. म्हणून या जिभेवर ताबा, एकच प्रमाण पाठ करायचं, कोणतं? ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी आणि धरोणी श्री हरी जपे सदा. एवढं जर प्रमाण जीवनामध्ये जर पाठ केलं तर आपलं जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एवढं आपलं जीवन सुखमय समृद्धीमय जावं असं वाटत असेल तर या संत परंपरेची कास धरून आपलं जीवन चाललं पाहिजे. म्हणून पुनश्च एकदा झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करत असताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. ज्यांच्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे, कैलासवासी स्वर्गीय बाळासाहेब रामदास पवार, खऱ्या अर्थानं या महात्म्यानं काय केलंय माहिती नाही, पण एवढी जण माणसं ज्या अर्थी इथे जमलेत त्या अर्थी नक्कीच या माणसाची कर्तबगारी चांगली असावी, चांगली असावी. बघा, जास्त काही चांगल्या माणसाबद्दल वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. चांगल्या माणसाचं जास्त असा डामडोल करण्याची गरजच नसते, त्याचे ऑटोमॅटिक प्रचार प्रसार होत असतो, त्याला यूट्यूब लावण्याची गरज नसते, आहे की नाही. म्हणजे चांगल्या माणसाबद्दल बोलतोय मी, असा प्रकार आहे. म्हणून आदरणीय कैलासवासी बाळासाहेब रामदास पवार यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती देवो असं म्हणायला इथं संभवतच नाही, कारण सगळ्यांनी नामचिंतन अशा प्रकारचं. आता सर्वांना फक्त माझी एक विनंती आहे, सगळेच इथं येऊन काही श्रद्धांजली पर बोलू शकत नाही. सर्वांना माझी विनंती आहे की सर्वजण आपण फक्त अर्ध्या मिनिटाची रामनामाची श्रद्धांजली कीर्तनाचा समारोप, सर्वजण हात वर करा, सगळेजण म्हणा बरं. हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणायचंच नाही, मी जे म्हणतो ते म्हणा आता. श्रीराम जय राम जय जय